हॅलो स्टुडंट, तुम्हाला पटकन आणि बिना मोजमाप करता स्टीलचं जर वेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते कसं करायचं? तर बघा मग आता ह्या थंब रूलनुसार. बघा मित्रांनो, आता स्टीलचं डायमीटर आहे 8 mm आणि लेंथ आहे 1 मीटर. 1 मीटर लेंथ आहे आणि हा जो डायमीटर याचा हा वाला तो आहे 8 mm. आपल्याला वेट फाइंड आउट करायचं आहे. तर कसं करणार बघा, d² डिवाइड बाय 162 इंटू यल. आता करायचं काय, हा जो डी आहे, डी म्हणजे डायमीटर किती आहे 8 mm चा स्क्वेअर आणि 162 याला कितीने मल्टिप्लाय करायचं 1 मीटरने. 1 मीटरचं काढायचं आहे ना आपल्याला. तर बघा सिम्पल हे यूज करायचं आणि कॅल्क्युलेट करायचं. आता बघा 8चा स्क्वेअर घेतला आपण, 8चा स्क्वेअर डिवाइड बाय 162 इंटू 1 किती आला 0.39. किती आलं वेट 0.39 kg. आता हेच जर इथं जर 5 मीटर असतं, 5 मीटर, तर काय केलं असतं, फक्त ही व्हॅल्यू चेंज करायची. काय ही, तर किती येईल ते बघा. 8चा स्क्वेअर 162 इंटू 5. आता हे कॅल्क्युलेट केलं तर किती येईल बघा. 8चा स्क्वेअर डिवाइड बाय 162 इंटू 5 किती आला 1.97 kg. अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं स्टीलचं वेट. बघा कशा प्रकारे 12² डिवाइड बाय 162 इंटू किती आहे 5. बघा किती आलं 4.44 kg. हे झालं स्टील वेट. अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. फक्त हा थंब रूल लक्षात ठेवा. किती MMचा आणि किती लेंथचा जरी स्टीलचा बार असला तरी तो तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तर तुम्ही मला 60 MMचा डायमीटरचा बार आहे आणि त्याची लेंथ आहे 10 मीटर. तर याचं मला तुम्ही वेट काढून दाखवा आणि कमेंट करा याचं वेट काय येईल.